हॅलो स्टुडंट्स, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या या चॅनलमध्ये. आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहे तो सेकंड चॅप्टरमधलाच आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहे मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स ॲक्च्युली डेव्हलप झालेले आहेत फक्त आणि फक्त मॅमल्स या क्लासमध्ये. ॲनिमल्सचे क्लास आहे मॅमल्स, त्यामध्येच मॅमरी ग्लँड्स असतात. मॅमरी ग्लँडसारखे दिसणारे काही वेगळे ग्लँड्स असतात जे बाकीच्या ॲनिमल्समध्ये असू शकतात. पण मॅमरी ग्लँड्स हे स्वतः मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स आहेत. जसं जसं इव्होल्युशन झालं ॲनिमल्सचं, एक टाईम असा आला की त्या टाईममध्ये काही असे ॲनिमल्स होते जे स्वतःच्या स्वेट ग्लँडसारखे दिसणाऱ्या ग्लँड्समधून काही विशिष्ट पदार्थ सिक्रीट करत होते आणि तो त्यांच्या लेकरांना पाजत होते. हाच ग्लँड इव्होल्युशनच्या दरम्यान लाखो वर्ष मॉडिफाय झाला आणि सध्याचा मॅमरी ग्लँड अस्तित्वात आला. आता मॅमरी ग्लँड्स फुल्ली डेव्हलप्ड असतात फिमेल्समध्ये. मॅमल्स या क्लासमध्ये मेल आणि फिमेल असतात. या मेल आणि फिमेलपैकी दोघांमध्ये मॅमरी ग्लँड्स असतात, पण ते डेव्हलप होतात फक्त फिमेल्समध्येच. ठीक आहे, तर आपण एक एक पॉईंट्स डिस्कस करू, बघू त्याचे पोझिशन्स काय असतात, ॲनाटॉमिकल फीचर्स काय आहेत, सरफेस ॲनाटॉमी कशी, इंटरनल ॲनाटॉमी कशी आहे आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत. आता हा आपण पार्ट या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर इथे जसं पहिल्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे, हे एका प्रकारचे ॲसेसरी ऑर्गन्स आहेत, म्हणजेच सपोर्टिव्ह ऑर्गन्स आहेत. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला सपोर्ट करणारे ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, ॲसेसरी ऑर्गन्स आपण म्हणू शकतो. करतात काय, तर मिल्कचं प्रोडक्शन करतात. पण केव्हा, तर हे पार्च्युरेशन नंतर, म्हणजेच डिलिव्हरी नंतर. ठीक आहे, काही ठराविक वेळ असतो, त्या वेळेनंतर मिल्कचं प्रोडक्शन आपोआप सुरू होत असते. पण आपोआप सुरू होते तर कोणीतरी आहे ना याला सिक्रेट करायला लावणार, तर तो कोण आहे, तर ते हार्मोन्स असतात. कोणचे हार्मोन्स, तर लक्षात ठेवायचं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये हे मिल्कचं प्रोडक्शन सुरू होते. आता मिल्कचं प्रोडक्शन जरी सुरू झालं तर काही विशिष्ट इंटरनल ऑर्गन्स असतात जे डेव्हलप झाले पाहिजेत. तर ते ऑर्गन्स डेव्हलप करायचं काम करतात कोण, तर लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्स किंवा प्रोलॅक्टिन आपण त्याला म्हणतो. प्रोलॅक्टिनचं अल्टरनेटिव्ह नेम आहे लॅक्टोट्रॉपिक हार्मोन, LTH सुद्धा म्हणतात. हे करतात काय, तर हे लॅक्टिफेरस ट्युब्युल्सचं डेव्हलपमेंटच्या कामी येत असतात. ठीक आहे, आता हा जो पार्ट जो दाखवलेला आहे की नाही इथे ब्ल्यूइश व्हाईट कलरमध्ये दिसत आहे, तेच आहेत लॅक्टिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे, पुढच्या काही डायग्राम्समध्ये अजून या गोष्टी क्लिअर होऊन जातील. हे बघ, लॅक्टिफेरस डक्ट्स किंवा लॅक्टिफेरस ट्युब्युल्स असं तुम्ही म्हणू शकता. ओके, तर मॅमरी ग्लँड्स असतात काय, आता इथून ॲनाटॉमिकली सांगितलेलं आहे, नेमकं कुठे असतात, काय असतात, पोझिशन्स काय असतात, या गोष्टीबद्दल डिस्क्राईब केलेलं आहे. मॅमरी ग्लँड्स काय असतात, हे पेअर असतात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, पेअरमध्ये असतात. तुम्ही कोणचाही ॲनिमल बघा, कोणचाही मॅमल बघा, ते मग डॉग असो, पिग असो, काऊ असो, कॅमल असो, कोणताही असो, यांचे सगळ्यांचे मॅमरी ग्लँड्स पेअरमध्ये असतात. 2, 4, 6 असेच. ठीक आहे, इव्हन नंबरमध्येच, ऑड नंबरमध्ये कधीच नाही. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या, पेअरमध्ये आहेत. तर आता हे राऊंडेड स्ट्रक्चर असतात आणि ॲक्च्युली प्रेझेंट कुठं असतात, तर हे सबक्युटेनियस टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात. हा टोटल जो पार्ट तुम्ही बघत आहे ना, हा टोटल पार्ट इथून इथपर्यंत हा आहे मॅमरी ग्लँड. ठीक आहे, याच्या आजूबाजूचा जो काही पार्ट याला मॅमरी ग्लँड म्हणायचं नाही, बिलकुल नाही. ते फक्त स्किन आहे आणि ॲडिपोज टिश्यू आहे. ॲडिपोज टिश्यू म्हणजे फॅटचे टिश्यूज. ठीक आहे, जरा हायफाय नाव देतात सायंटिस्ट लोकांनी, म्हणतात फॅट टिश्यूलाच ते काय म्हणतात, ॲडिपोज टिश्यू म्हणतात. ठीक, सब क्युटेनियसचा अर्थ आहे क्युटेनच्या खाली. क्युटेनियसचा अर्थ असतो स्किन. ठीक आहे, लॅटिन भाषेत स्किनला क्युटेनियस असं क्युटेन म्हणतात किंवा कायटेन सुद्धा म्हटलं जाते. तर सब क्युटेनियसचा अर्थ असतो स्किनच्या खाली, स्किनच्या खाली असणारा एक टिश्यू. आता हा असतो कुठे, तर हा एंटेरियर पार्टमध्ये. एंटेरियर म्हणजे समोर, फेसच्या साईडला, ज्या बाजूला आपलं तोंड असते त्या बाजूला एंटेरियर पार्टला असतो आणि थोरॅक्समध्ये असतो. थोरॅक्स म्हणजे छातीची बाजू आणि पेक्टोरियल रिजन. आता थोरॅक्स पार्ट कुठून होतो, थोरॅक्स पार्ट सुरू होतो मानेपासनं तर छातीच्या थोडं खालीपर्यंत. ठीक आहे, जिथपर्यंत रिब्स असतात, रिब्स बिलकुल मागपर्यंत जिथपर्यंत अटॅच असतात तिथपर्यंत थोरॅक्स पार्ट येतो. पण हा छातीच्याही वरच्या भागाला असतो ना, तर तो भाग असतो पेक्टोरियल रिजन, जिथे आपले पेक्टोरियल म्हणजे छातीचे मसल्स जिथे असतात. हे बघा इथे दाखवलेलं आहे, हे छातीचे मसल्स जिथे आहेत
या रिजनला म्हणतात पेक्टोरियल रिजन. ठीक आहे, त्याच्या खाली पेक्टोरियल रिजन नसतो. तर याच पेक्टोरियल रिजनमध्ये असतात मॅमरी ग्लँड्स. आणि रिब्स जर लक्षात ठेवायचे म्हटलं तर 2nd to 6th रिबपर्यंत असतात. हे बघा, सुरुवातीला आहे क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल म्हणजे कॉलर बोन. तुमच्या हाताला तुम्ही हातसुद्धा लागून बघू शकता. तुमच्या मानेच्या जवळ जे बोन आहे ना, ती आहे क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकलच्या खाली येते रिब्स. तर ही पहिली रिब, 2nd रिब, 3rd रिब, 4th रिब, 5th आणि 6th. तर पोझिशन सांगितलेली आहे 2nd पासनं 6th रिबपर्यंत जे काही येते तो आहे मॅमरी ग्लँडचा पार्ट. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता आपण पुढचा पार्ट बघू. हे बघा, काही पॉईंट्स असे दिलेले आहेत की एक मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स आहेत. हा पॉईंट लक्षात असू द्या, कधी कधी विचारले जाते. ईच मॅमरी ग्लँड कंटेन्स फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू. फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजेच हेच, हा जो येलोइश पार्ट दिसत ना, हा फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहे, फॅटी टिश्यू आहे, बस बाकी काही नाही. आणि खूप सारे लॅक्टिफरस डक्ट्स हे सांगितलेले खूप सारे असतात. इथे कमी दाखवलेले पण असतात भरपूर. द ग्लँड्युलर टिश्यू ऑफ ईच ब्रेस्ट इज डिवायडेड इंटू 15 to 20 इरेग्युलर शेप्ड मॅमरी लोब्युल्स. हे मॅमरी लोब्युल्स असतात. ठीक आहे, हे आहेत मॅमरी लोब्युल्स. ॲक्च्युली इथून इथपर्यंत जसे लंग्समध्ये लोब्युल्स असतात, लोब भाग, लोब्युल्स भागांचे भाग, इतकंच शब्दाचा अर्थ आहे, त्याचा वेगळा काही नाही. मॅमरी लोब्युल्स विथ ईच एल्व्हिओलार ग्लँड अँड लॅक्टिफरस डक्ट्स. हे प्रत्येक हा जो ग्लँड आहे ना, हा एल्व्हिओलार ग्लँड म्हटलेला आहे. एल्व्हिओलाय, हेच एल्व्हिओलाय लंग्समध्ये सुद्धा असतात. ठीक आहे, पण हे इथे एल्व्हिओलार ग्लँड म्हटलेलं आहे. तिथे एल्व्हिओलाय इतकंच म्हणतात फक्त, तिथे ग्लँड्स नसतात. इतकं लक्षात ठेवा, लंग्समध्ये ग्लँड्स नसतात. एल्व्हिओलार ग्लँड्स कुठे आहेत तर मॅमरी ग्लँड्समध्ये. बस हा डिस्टिंक्शन लक्षात ठेवू द्या. बाकी एल्व्हिओला हा शब्द दोन्हीकडे वापरलेला आहे. ठीक आहे, एल्व्हिओलार ग्लँड्स आणि त्यालाच लागून असतात लॅक्टिफरस डक्ट्स. हे सांगितलेले लॅक्टिफरस डक्ट्स. एल्व्हिओलार ग्लँड्स काय करतात तर ते मिल्क सिक्रेट करायचं काम करतात. त्याच ग्लँड्समध्ये ते सेल्सपासून बनले आहेत. खूप सारे सेल्स आहेत, एका दुसऱ्या जवळ आलेले असतात आणि विशिष्ट फंक्शन परफॉर्म करतात. तर तो फंक्शन काय, मिल्क सिक्रेट करणे. मिल्क काय असते, त्याच्यात पाणी असते, त्याच्यात फॅट असते, त्याच्यात प्रोटीन्स असतात, खूप सारे प्रोटीन्स असतात. प्रोटीनचे असंख्य प्रकार आहेत. ठीक आहे, खूप सारे प्रोटीन्स असतात. काही प्रमाणात शुगर असते, मिनरल्स असतात. ठीक आहे, तर आणि हे सगळं खनिज पदार्थ, हे सगळं काही कुठून ओढतो तो तर रक्तातून, आईच्या रक्तातून. ठीक आहे, ब्लडमधूनच हे सगळे पौष्टिक पदार्थ ते सेल्स घेतात. ते सेल्स स्वतः काही गोष्टी सिक्रेट करतात आणि मिल्क बनवतात. आणि मिल्कचा व्हाईट कलर जो येतो ना, तो मिल्कचा व्हाईट कलर फक्त आणि फक्त त्याच्या फॅटच्या कंटेंटमुळे येत असतो. ठीक आहे, इतकं लक्षात असू द्या. आणि हे सगळं बनल्यानंतर स्टोअर कुठे होते तर एल्व्हिओलायच्या ल्युमेनमध्ये. ल्युमेनमध्ये म्हणजेच काय, हे बघा, हा पाईप आहे. या पाईपची आतली बाजू असणार आहे जी पोकळ असते, त्याच पोकळ बाजूला इंग्लिशमध्ये किंवा लॅटिन भाषेत ल्युमेन असं म्हणतात. ठीक आहे, त्या ल्युमेनमध्ये ते पाईपमध्ये सगळं जमा करून ठेवलेलं असतं. द एल्व्हिओलाय ओपन इंटू मॅमरी ट्युब्युल्स. द ट्युब्युल्स ऑफ ईच लोब्युल जॉईन टू फॉर्म मॅमरी डक्ट्स. Many mammary ducts join to form a wider mammary ampulla which is connected to lactiferous ducts. सिक्वेन्स लक्षात ठेवा, पहिले काय नंतर काय त्याच्यानंतर काय, इतकंच लक्षात ठेवा. ABCD म्हणून पेअर देण्यासाठी सुद्धा एखाद्या वेळेस क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय आहेत एल्व्हिओलार ग्लँड्स. एल्व्हिओलार ग्लँड्समधून काय निघते, ट्युब्युल्स निघतात. ठीक आहे, एल्व्हिओलाय ओपन्स इंटू मॅमरी ट्युब्युल्स. ठीक आहे, हेच ट्युब्युल्स लक्षात ठेवा. त्यानंतर काय येतात, मॅमरी डक्ट्स येतात, डक्ट्स. ठीक आहे, मॅमरी डक्ट्स. त्यानंतर हे खूप सारे मॅमरी डक्ट्स जॉईन होतात. ठीक आहे, मॅमरी डक्ट जॉईन झाले काय बनवतात, एक जाडा वाईड. ठीक आहे, थोडा वाईड म्हणजे असं जर बघितलं तर छोटे छोटे ट्युब्युल्स असतात, मग एक वाईड डक्ट येतो. ठीक आहे, याच्यात स्पेस कमी आहे, याच्यात स्पेस थोडी मोठी असते. हे बघा, अशी थोडी मोठी स्पेस आहे. ठीक आहे, हा झाला वाईडर मॅमरी एम्पुला म्हणायचं त्याला. ठीक आहे, एम्पुला. आता हा एम्पुला रिजन कुठे आहे, युटेरसच्या बाबतीत जेव्हा आपण डिस्कस केलं होतं तिथे सुद्धा एम्पुलर रिजन होता. ठीक आहे, बस एखादी ट्यूब थोडी जाडी झाली, त्याच्यात जागा थोडी मोकळी झाली, त्याचा ल्युमेन थोडा जास्त झाला तर त्याला एम्पुला असं नाव देऊन दिलं जातं. बस बाकी वेगळं काहीच नाही. इट इज कनेक्टेड टू, आणि मग तो एम्पुला कुठे कनेक्ट होतो, तो इट इज कनेक्टेड टू लॅक्टिफरस डक्ट्स. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतील. हे बघा, लॅक्टिफरस डक्ट्स आहेत, त्याच्या मागे थोडासा पार्ट बघितला तर हा येतो एम्पुलर रिजन. एम्पुलर रिजनच्या मागे गेलं तर मॅमरी डक्ट्स येतात. ठीक आहे, आलं लक्षात. आणि हे आहेत ट्युब्युल्स, मॅमरी ट्युब्युल्स. आणि हे ट्युब्युल्स कोणाला कनेक्टेड तर एल्व्हिओलार ग्लँड्सला कनेक्टेड आहे. बस इतक्या गोष्टी लक्षात असू द्या.
आता हे सगळे कॉन्व्हर्ज होतात. कॉन्व्हर्ज होणे म्हणजे एकत्रित होणे. कॉन्व्हर्ज होणे म्हणजेच एकत्रित होणे. सगळे कॉन्व्हर्ज होतात टुवर्ड्स द निप्पल लोकेटेड नियर द टिप ऑफ द ब्रेस्ट. तर ब्रेस्टच्या जे टिप असतात ना, ब्रेस्टच्या टिप पार्टला म्हणतो आपण निप्पल. ठीक आहे. तर हा जो ब्रेस्टचा टिप पार्ट असतो त्याला म्हटलं जातं निप्पल. आणि हाच निप्पलचा पार्ट जो आहे तो सराउंडेड असतो. सराउंडेड म्हणजे त्याच्या आजूबाजूला डार्क स्किन किंवा ब्राऊन कलर्ड सर्क्युलर एरिया असतो. त्याच एरियाला काय म्हणतात? ॲरिओला म्हणतात. आता या ॲरिओलाचं फंक्शन खूप महत्त्वाचं आहे. काही बिमाऱ्या अशा असतात ज्यामध्ये ॲरिओला डॅमेज होऊन जातो किंवा ॲरिओला बनतच नाही, आणि बनला तर त्याच्या मागे असणारं मेकॅनिझम बनत नाही. ते मेकॅनिझम खूप महत्त्वाचं. ते ॲरिओला सेन्सिटिव्ह असतो. टेक्टाईल सेन्सर्स असतात तिथे, टचला सेन्सिटिव्ह असतात. तर बाळ जेव्हा ॲरिओलाला तोंड लावत असते तेव्हा तो सेन्सिटाईज होतो, आणि हे जे ॲल्व्हिओलर ग्लँड्सपासून मिल्क सिक्रेट करण्याची जी प्रोसेस आहे ना ती सुरू होऊन जाते. ते सुरू झालं तर मिल्क इजेक्ट होण्याची प्रोसेससुद्धा सुरू होऊन जाते. तसंच मिल्क येत नाही. तर हा ॲरिओलाचा खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे. ठीक आहे. हे बघा इथे ॲरिओला पार्ट दिसत आहे. हा आहे ॲरिओला. मग येतो निप्पल पार्ट. एम्पोला पार्टसुद्धा दिलेला आहे, आणि ॲल्व्हिओलर डक्ट्स कशाला म्हणायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आजचं लेक्चर इथेच आपण थांबू. या पुढचा जो पार्ट आहे तो सुद्धा इंटरेस्टिंगच असणार आहे. डिस्कस करू आपण. तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. बाकीच्यांचाही फायदा होऊ द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर दिस डे. ऑल द बेस्ट.